श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री वीके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले रिटर्न्स, चांगले प्रॉफिट देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे एफिल इंडिया लिमिटेड। तर ह्या कंपनीचा शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 1073 रुपये इतका आहे। तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीचं फंडामेंटल्स पण चांगले आहेत। आपण इथे बघू शकतो 15,000 कोटी इतका कंपनीचा मार्केट कॅप आहे। तर आता इथे रेड दिसत आहे तुम्हाला आजच्या डे मध्ये, पण गेल्या 5 दिवसांमध्ये पण बघितलात तुम्ही तर रेडच आहे। 1% ने कंपनी डाऊन आहे। 1040 वरती शेअर प्राइस होतं, त्यानंतर 1092 पर्यंत गेलं, परत डाऊनला येऊन 1070 पर्यंत आलं, त्यानंतर परत अप 1103 पर्यंत गेलंय आणि आता परत डाऊनला थोडंसं 1076 पर्यंत आलेलं आहे। तर हे अप डाऊन्स तर चालतच असतात। गेल्या 5 दिवसांमध्येच एवढे अप डाऊन्स झालेले आहेत। एक महिन्याचा चार्ट पॅटर्न जर बघितलं तर 6% ची ग्रोथ कंपनीमध्ये आहे। कितीचं शेअर प्राइस होतं ते 1013 रुपयाचं होतं। ग्रोथ करून कुठे पोहोचले 1090, परत 1041 आणि आता परत 1075 वरती आलेला आहे। तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, या कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता। येणाऱ्या वेळेत ही कंपनी तुम्हाला 52 वीक्सचे जे टार्गेट आहे, 52 वीक्स हाय जे 1336 रुपये इतका आहे, ते तुम्हाला तोडताना कंपनी दिसू शकते, पण थोडेसे वेळ लागेल, थोडा वेळ लागेल। आणि 52 वीक्स लो आहे जे 866 आहे, तिथपर्यंत जाण्याची शक्यता थोडी कमी आहे। पण येणाऱ्या वेळेत ही कंपनी तुम्हाला 52 वीक्सचे जे आहे हाय प्राइस ते तुम्हाला तोडताना कंपनी दिसेल। कंपनी चांगली आहे। तर ह्या कंपनीचे एकदा फंडामेंटल्स बघूयात आपण। तर आपण कंपनीचे फंडामेंटल्स बघत होतो। तर कंपनीचे तुम्ही इथे सेल्स म्हणजे रेव्हेन्यूज बघू शकता, जे की डिसेंबर 2023 मध्ये 499 कोटी इतके आहेत। तर त्याच्या आधी 431 कोटी, त्याआधी 407 आणि त्याआधी 356। तर एक वर्ष म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये कंपनीचे सेल्स 376 कोटीवरून आता डिसेंबर 2023 मध्ये 499 कोटीवर आलेला आहे। म्हणजे कंपनीचं तुम्ही जर इथे बघितलं, इथे तुम्हाला लक्षात येईल बघितल्यानंतर की कंपनीचे सेल्स म्हणजेच रेव्हेन्यूज हे वाढतच आहेत। कंपनीचं जर ऑपरेटिंग मार्जिन बघितलं आपण तर ते पण तुम्हाला थोडं वाढताना दिसेल। 99% कंपनीचं ऑपरेटिंग मार्जिन आहे। आणि कंपनीचं जर नेट प्रॉफिट बघितलं तर ते पण तुम्हाला वाढताना दिसेल। डिसेंबर 2022 मध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट हे 69 कोटी होतं आणि डिसेंबर 2023 मध्ये आता 77 कोटी इतकं आहे, जे की वाढत गेलेलं आहे। तर ओव्हरऑल कंपनीचे सेल्स आणि नेट प्रॉफिट चांगला आहे। इथं आपण रिझल्ट्स बघूया तर कंपनीचे रिझल्ट्स 1567 कोटीचं इतकं आहे आणि कंपनीवरती कर्ज 228 कोटीचं आहे, जे की कंपनी 3 क्वार्टर्समध्ये क्लिअर करू शकते, याला क्लिअर करायचं असेल तर। आणि आपण इथे एफआयज आणि डीआयसची होल्डिंग बघूयात, जे की कंपनीचे एफआयजचे आपण जर बघितलं शेअर्स किती होल्डिंग आहे तर 14.79% हे एफआयजचं आहे आणि डीआयसचं 14.72%, जे की कमी होतं त्याआधी कंपनी डीआयसने आणि एफआयजने वाढवलेलं आहे होल्डिंग। आणि प्रोमोटर्सचं पण होल्डिंग चांगलं आहे, 56% प्रोमोटर्सचं होल्डिंग आहे, जे की प्रोमोटर्सनी थोडंसं कमी केलं आहे आणि ते डीआयसनी आणि एफआयजनी खरेदी केलेलं आहे। तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे। कंपनीचे फंडामेंटल्स इथं आपल्याला स्ट्रॉंग दिसत आहेत, तर ह्या कंपनीवरती आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो। तर ह्या कंपनीवरती आपण फोकस करू शकतो। नेक्स्ट कंपनी आहे आपली, तर नेक्स्ट कंपनी आहे पीव्हीआर इनॉक्स लिमिटेड। तर ह्या कंपन्या आहेत जे 2 मर्ज झालेत कंपनी आता, आणि या कंपनीचा पण शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 1412 रुपये इतका आज आहे। गेल्या 5 दिवसांमध्ये पण ह्या कंपनीमध्ये आपल्याला भरपूर अपडाऊन्स बघायला भेटतील। तर किती अपडाऊन्स आहेत बघा, इथं पूर्ण लो प्राइसला म्हणजे 1380 पर्यंत इथं गेलेलं आपल्याला दिसू शकते कंपनीचं शेअर प्राइस।
आणि गेल्या एका महिन्यामध्ये जर बघितले तर 10% रिटर्न्स कंपनीने दिलेले आहे। तर 1277 पासून आता कंपनीचा शेअर प्राइस 1412 पर्यंत पोहोचलेला आहे। म्हणजे 1 शेअरच्या मागे 135 रुपयाचा प्रॉफिट कंपनीने दिलेला आहे। 6 मंथचं बघा तर 19% डाऊन आहे। म्हणजे कंपनीचा शेअर प्राइस कितीपर्यंत होता 1744, कितीवरती आला आता 1412। म्हणजे येणाऱ्या वेळेत ह्या कंपनीमध्ये आपण ग्रोथ बघू शकतो, कारण कंपनीचे शेअर प्राइस गेल्या 6 महिन्यापासून थोडे डाऊन होत आलेले आहेत आणि 19% डाऊन झालेले आहेत। 1 इयरचं जर चार्ट पॅटर्न बघितलं तर 1 इयरमध्ये पण आपल्याला तेच दिसेल आणि 5 इयरचं बघितलं तर तेच दिसेल। म्हणजे येणाऱ्या वेळेत कंपनीमध्ये आपल्याला चांगले टार्गेट्स, चांगली इम्प्रूव्हमेंट बघायला भेटू शकते। कंपनीचं मार्केट कॅप पण ह्या कमी आहे, 13,000 कोटीची कंपनी आहे फक्त। आणि 52 वीक्स लो हे 1247 तर 52 वीक्स आहे 1875 इतका आहे। म्हणजे कंपनी आता लो प्राईजवरनं वरती हळूहळू ग्रोथ करत आहे। येणाऱ्या वेळेत ही कंपनी त्याच्या हाय प्राईजला पण पोहोचेल 52 वीक्स हायला, आणि त्यानंतर त्याचे पण टार्गेट्स तोडताना आपल्याला नक्की दिसेल। म्हणून ह्या कंपनीवरती पण तुम्ही फोकस करू शकता। नेक्स्ट कंपनी आहे आपली, नेक्स्ट कंपनी आहे एशियन पेंट्स। तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 2775 इतका आहे। आणि ह्या कंपनीमध्ये पण येणाऱ्या वेळेत आपण चांगली ग्रोथ बघू शकतो, कारण गेल्या 5 दिवसामध्ये कंपनीमध्ये डाऊन्स बघायला भेटत आहेत आणि 1 महिन्यापासून पण इथे डाऊन्सच आहेत। गेल्या 6 महिन्यापासून बघा, म्हणजे कंपनीना डाऊन्समध्येच होती इतके दिवस। आता कंपनी हळूहळू ग्रोथ करत आहे। कंपनीचं मार्केट कॅप थोडंसं जास्त आहे, 2 लाख कोटीची कंपनी आहे। पण 52 वीक्स लो बघितलं 2766 आहे आणि 52 वीक्स आहे 3568 इतकं आहे। तर कंपनी सध्याला 52 वीक्स लो पाशी चालू आहे। येणाऱ्या वेळेस कंपनी 52 वीक्स हायच्या पण पुढे जाऊ शकते, तर ह्या कंपनीवरती पण तुम्ही फोकस करू शकता। नेक्स्ट कंपनी आहे आपली, तर नेक्स्ट कंपनी आहे पंजाब नॅशनल बँक। तर कंपनीचं शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो 127 इतका आहे। आधी आपण या कंपनीला खूप वेळा कव्हर केलेला आहे। जर 1 मंथचं चार्ट पॅटर्न आपण इथे बघितलं तर कंपनीचं शेअर प्राइस इथे 116 इतकं आहे आणि इथे 136 आणि इथे आता 127। म्हणजे कंपनी हायला गेली होती, थोडेफार कंपनीने शेअर ग्रोथ केले होते, आता थोडेसे डाऊन झालेत परत। पण जर 6 मंथच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केला आपण तर 74 रुपयाचा शेअर आता 127 पर्यंत पोहोचलेला आहे। तर चांगली ग्रोथ आहे कंपनीमध्ये। ह्या कंपनीला आपण ह्याआधीही खूप वेळा कव्हर केलेला आहे। कंपनीचं मार्केट कॅप पण जास्त आहे, पण 52 वीक्स लो हे 47 इतका आहे आणि 52 वीक्स आहे 138 इतकं आहे। येणाऱ्या वेळेत कंपनी आपल्याला तेही टार्गेट्स तोडताना दिसेल। सो 52 वीक्स हायच्या आसपासच चालू आहे कंपनी। येणाऱ्या वेळेत कंपनी ते हाय प्राइस पण आपल्याला तोडताना दिसेल, तर फोकस ह्या कंपनीवरती करायचा आहे। नेक्स्ट कंपनी आहे आपली, तर नेक्स्ट कंपनी आहे इन्फिबीम इव्हेन्यूज। तर ह्या कंपनीला पण आपण ह्या आधी खूप वेळा कव्हर केलं आहे। 30-40 रुपयाच्या शेअरवर शक्यतो कोण लक्ष द्यायला जात नाही, कारण आम्हाला तेवढ्या कमी प्राईसचं शेअर घ्यायचं नसतं असं लोकांची मते असतात। तर जे कमी प्राईसचे शेअर असतात ना, तेच कधी कधी आपल्याला चांगला फायदा, चांगलं प्रॉफिट मिळवून देत असतात। तर 52 वीक्सचं जर आपण इथे लो बघितलं तर 13 रुपये इतका आहे आणि 52 वीक्स आहे 42 रुपये इतका आहे। म्हणजे कंपनीने जवळपास 50% पेक्षा जास्त रिटर्न्स दिलेले आहेत। तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे। जर 6 मंथच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर 60% रिटर्न्स फक्त 6 महिन्यांमध्ये कंपनीने दिलेले आहेत। फक्त 6 महिन्यामध्ये जर आपल्याला कंपनी इतके चांगले रिटर्न्स देत असेल तर 30-40 रुपयाचा शेअर घ्यायलाही काही हरकत नाही। आणि ह्या कंपनीचे फंडामेंटल्स पण चांगले आहेत आणि मार्केट कॅप पण ह्या कंपनीचे फक्त 9000 कोटी इतकेच आहेत। तर चला कंपनीचे फंडामेंटल्स बघूयात आपण। तर कंपनीचे आपण इथे सेल्स बघू शकतो, जे की 912 कोटी आहेत डिसेंबर 2023 मध्ये। डिसेंबर 2022 मध्ये किती होतं 415 कोटी होतं इतकं होतं आणि कंपनीने आता सरळ 912 कोटी इतकं म्हणजे वाढलेलं आहे कंपनीचं जे सेल्स हे वाढलेले आपण इथे बघू शकतो। आणि कंपनीचं नेट प्रॉफिट बघू शकता आपण इथे 35 कोटी इतका आहे, जे 2022च्या क्वार्टरमध्ये बघितलं आणि आता ह्या क्वार्टरमध्ये 2023च्या क्वार्टरमध्ये डिसेंबर 2023 मध्ये 41 कोटी इतका आहे, जे की 35 कोटीपासून वाढत 41 कोटीपर्यंत आलेला आहे। आणि जर तुम्ही इथे
कंपनीचे रिझर्व्स बघितले तर 2,963 कोटी इतके 2023 मध्ये आहेत आणि कर्ज कंपनीवरती सध्याला झिरो कर्ज आहे, म्हणजे कर्ज नाही आहे कंपनीवरती, डेट फ्री कंपनी आहे। कंपनीचे जर इतके चांगले फंडामेंटल्स असतील तर ह्या कंपनीचे आपण इथे रिझर्व्स बघू शकतो, जे की 2,963 कोटी इतके आहेत आणि कंपनीवरती कर्ज किती आहे तर झिरो कर्ज, म्हणजे डेट फ्री कंपनी आहे, जे की या कंपनीचे फंडामेंटल्स खूप स्ट्रॉंग दाखवतात। तर डेट फ्री कंपनी आहे, रिझर्व्स कंपनीचे चांगले आहेत, रेव्हेन्यू सतत वाढत आहेत, ऑपरेटिंग प्रॉफिट वाढत आहे। तर एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला अजून काय पाहिजे आहे, कंपनीचा मार्केट कॅप पण आहे, जेणेकरून मोठा प्लेयर असा एकदम इझिली वरती फेकू शकतो शेअर प्राइसला। तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, तुम्ही या कंपनीवरती फोकस करू शकता। कमी प्राइसचा शेअर आहे याचा अर्थ असं नसतो की ते कंपनीमध्ये पोटेन्शियल नसतं, काही कंपनी अशा असतात ज्यांचे शेअर प्राइस कमी पण असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये खूप चांगलं पोटेन्शियल असतं आणि त्यांचे फंडामेंटल्स पण खूप चांगले स्ट्रॉंग असतात, तर ह्या कंपन्यांवरती तुम्ही फोकस करू शकता। नेक्स्ट कंपनी आहे फेडरल बँक। तर ह्या कंपनीचा शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 150 रुपये इतकं आहे आजच्या डेटमध्ये। तर गेल्या 1 मंथचा चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर इथून इथपर्यंत तुम्ही बघू शकता किती पर्सेंटचे रिटर्न्स कंपनी दिलेत तर 10%चे। येणाऱ्या वेळेत ह्या कंपनीमध्ये पण तुम्हाला यापेक्षा जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता कमी आहे, 10 ते 12% पर्यंतच तुम्हाला रिटर्न्स मिळतील। पण कंपनी येणाऱ्या वेळेत त्यांचे 52 वीक्सचे टार्गेट्स ह्यामध्ये पण तोडताना आपल्याला दिसू शकते। 52 वीक्स हाय किती आहे तर 166 रुपये आहे, ते तोडताना तुम्हाला येणाऱ्या वेळेत कंपनी दिसू शकते 166 पेक्षा 170 ते 175 पर्यंत जाताना तुम्हाला दिसेल। तर ओव्हरऑल कंपनी ही पण चांगली आहे फेडरल बँक, जशी कोटक महिंद्रा बँक आहे, कोटक बँक आहे, HDFC आहे, तशी ही पण बँक आहे, जेणेकरून ह्या कंपनीमध्ये पण आपल्याला चांगले प्रॉफिट्स आणि चांगले रिटर्न्स मिळू शकतात। आणि कंपनीचं मार्केट कॅप पण एवढं जास्त नाही आहे, 36,000 कोटीचीच कंपनी आहे फक्त। सो येणाऱ्या वेळेत ह्या कंपनीमध्ये पण आपल्याला चांगले रिटर्न्स चांगले प्रॉफिट बघू शकतो, तर ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो। तर तुम्ही ह्या कंपनीवरती फोकस करू शकता। आणि कंपनीमध्ये कोणत्याही आपण इन्व्हेस्ट करताना आपलं बेस ठेवायचा आहे, म्हणजे फॉर्म्युलाच ठेवायचा आहे की थोडं थोडं इन्व्हेस्ट करायचं आहे, SIP करायचं आहे आणि लॉंग टर्मसाठीच इन्व्हेस्ट करायचं आहे, कॉल पुट इंट्राडे आणि ट्रेडिंग करायची नाही आहे आपल्याला। तर अशा प्रकारे जर आपण शेअर मार्केटमध्ये काम करत राहिलो तर आपल्याला जे आपण जे रिटेलर्स आहोत त्यांना सुद्धा चांगला